नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. फायनली एक दिवसाच्या गॅप नंतर आपण पुन्हा एकदा भेटतोय. सगळे ट्रिप वगैरे कॅन्सल करून आपण परत एकदा भेटतोय. ओके, तर व्यवस्थित आता जोरदार अभ्यासाला लागायचं आहे, फुल फोर्सफुली लागायचं आहे. तर आपण फक्त आज एक दिवसाचा गॅप पडला आपल्यामध्ये, तर तो भरून काढण्यासाठी फक्त जीकेचे लेक्चर बघूयात. उद्यापासून तुमच्यासाठी भरपूर लेक्चर सुरू होतील. तर जीके म्हणलं तर तुम्हाला जे 4 लाईनर क्वेश्चन असतात त्याच्यात एखादी लाईन असू शकते की कुठल्या गोष्टीचे जनक म्हणून हे ओळखले जातात. ओके, तर आज आपण तो पार्ट कंप्लीट करतोय जीके मधला. हा तुम्हाला तलाठी एक्झामला तर हे क्वेश्चन हमखासच दिसणार आहेत. एमपीएससी मध्ये सुद्धा जे 4 लाईनर क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये एखादी लाईन असते की भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं. ओके, किंवा त्या व्यक्तीबद्दल वर्णन करतात आणि त्याच्याबद्दल खाली लिहिलेलं असतं की हे या गोष्टीचे जनक होते का. ओके, तर त्यामुळे आपण हा पार्ट कंप्लीट करतोय आणि याच्यासाठी आपण जास्त वेळ बिलकुल देणार नाहीये. एक 7 ते 8 मिनिटांमध्ये आपण हे लेक्चर कंप्लीट करू आणि याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 22 व्यक्ती आपण कव्हर करणार आहोत. अशाच प्रकारचे जीकेचे भारतातले सगळ्यात मोठे, लहान, पहिला महिला, तर अशा सगळ्या ज्या गोष्टी असतील जीके पार्ट्सच्या, तर त्या आपण डेली बघणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा, म्हणजे आपण याच्यावरती थोडा जास्त फोकस देऊन डेली जीके सिरीजवरती आपण 10 मिनिटाच्या आतले लेक्चर बनवायचा प्रयत्न करू. ओके, तर लेक्चर कसं वाटले हे सुद्धा कळवा. त्याआधी आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर आपले आजचे पहिले व्यक्ती आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ओके, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनाच फादर ऑफ इंडियन नेव्ही या नावाने ओळखलं जातं. जरी तुम्ही गुगलवरती सर्च कराल फादर ऑफ इंडियन नेव्ही तर तुम्हाला नाव दिसेल आपल्या राजांचं, छत्रपती शिवाजी महाराज. ओके, आणि नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा ही माहिती अवेलेबल आहे. पुढची व्यक्ती बघू आपण. भारतीय असंतोषाचे जनक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकमान्य टिळक. आपण ज्यावेळेस समाज सुधारक भाग 6 बघितलाय तिथं सुद्धा ही गोष्ट बघितली. तर भारतीय असंतोषाचे जनक आहेत लोकमान्य टिळक. पुढची व्यक्ती बघू. आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांनी फक्त आपल्या हिंदुस्थानामध्येच नाही तर पूर्ण जगभर कार्य केलेलं आहे. त्यांनी बरेच देश फिरलेत त्या काळामध्ये. त्यांनी स्पेनमध्ये सुद्धा कार्य केलेलं आहे. स्पेनमध्ये काही घटना घडल्या होत्या तर त्याचा त्यांनी भारतामधून सुद्धा निषेध केला होता. तर त्यांचं पूर्ण एकदम ग्लोबलाइज होते त्या काळामध्ये सुद्धा ते. आणि भारतामध्ये किंवा बंगालमध्ये जर स्त्री सतीबंदी कायदा त्यांनीच पास केला होता, म्हणजे त्यांच्या गोष्टी त्यांच्या कार्यामुळेच पास झाला होता. ओके, त्यांच्या मदतीनं. तर आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन रॉय यांना ओळखलं जातं. पुढची व्यक्ती बघू आपण. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार सगळ्यांनाच माहिती आहे, सरदार वल्लभभाई पटेल. पुढची व्यक्ती. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कुणाला ओळखलं जातं तर पंडित जवाहरलाल नेहरू, आधुनिक भारताचे शिल्पकार. ओके, भारतीय अर्थशास्त्राचे जनक कुणाला म्हणलं जातं तर दादाभाई नौरोजी. जो तुम्हाला माहिती असेल काल एक UPSC एन्फोर्समेंटचा पेपर झाला तर त्यामध्ये सुद्धा एक क्वेश्चन आला होता दादाभाई नौरोजींशी रिलेटेड. तर ते आन्सर होतं त्याचं की दादाभाई नौरोजी. त्यांनी वरती विचारलं होतं की कुठलं बुक वगैरे लिहिलंय. ओके, पुढची व्यक्ती बघू. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं तर डॉक्टर होमी भाभा यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक म्हणून ओळखलं जातं. अणुशी रिलेटेड एक गोष्ट आहे, तर तुम्हाला मी क्वेश्चन विचारतो आजचा की भारतामध्ये एकूण वर्किंग कंडिशनमध्ये किती अणुभट्ट्या आहेत. ओके, आणि जर नावं माहीत असतील तर वेल अँड गुड, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. पुढची व्यक्ती बघू. भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन. भारताच्या धवल क्रांतीचे जनक म्हणजे आपल्या दुग्ध उत्पादन किंवा दुग्ध क्रांतीचे जनक ते आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन. पुढची व्यक्ती. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दादासाहेब फाळके. भारताच्या भूदान चळवळीचे जनक. हा प्रश्न MPSCने एकदा विचारलेला सुद्धा आहे की भारताच्या भूदान चळवळीचे जनक म्हणून खालीलपैकी कुठल्या व्यक्तीला ओळखलं जातं तर आचार्य विनोबा भावे यांना भारताच्या भूदान चळवळीचे जनक म्हणून ओळखलं जातं. पुढची व्यक्ती. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण. हा प्रश्न बऱ्याच वेळेस येऊन गेलेला आहे, तुम्हाला बँक एक्झाम्समध्ये हा प्रश्न दिसला असेल. त्यांचं नाव आहे विक्रम साराभाई. पुढची व्यक्ती. भारतीय दूरसंचार कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणजे आपले टेलिफोन निगमचे कार्यक्रम, म्हणजे जो आपल्यामध्ये मोबाईल्स किंवा जे टेलिफोन क्रांती झाली इंडियामध्ये त्याचे जनक कोण आहेत तर सॅम पित्रोदा यांना भारतीय दूरसंचार कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. ओके, आणि सॅम पित्रोदा जे आहेत यांचं एक रिसेंटलीच एक बुक सुद्धा पब्लिश झालं होतं. तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तसं मेन्शन करू शकता. आपल्याला MPSC एवढ्या डीपमध्ये पण नाही विचारत. पुढचा प्रश्न बघू. स्थानिक स्वराज्य संस्थेचे
शिल्पकार किंवा त्याचे जनक किंवा महापितामह म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर लॉर्ड रिपिन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक किंवा पितामह म्हणून ओळखलं जातं. पुढची व्यक्ती आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना बऱ्याच नावांनी ओळखलं जातं. हे नाव लक्षात ठेवा कारण आपले समाजसुधारक आहेत हे, यांच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न येतात बरेच वेळेस. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पहिली गोष्ट म्हणजे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक म्हणून ओळखलं जातं. आणि तिसरी म्हणजे आद्य इतिहास संशोधक. या 3 नावांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखलं जातं. ओके, नाव विसरू नका अजिबात. पुढची व्यक्ती आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं? आधुनिक मराठी कवितेचे, तर ते आहेत केशवसूत. आणि एक सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर यांना जे इंडियामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस होतात तर त्यांना फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून ओळखलं जातं, म्हणजे सध्याचं UPSC. ओके, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून ओळखलं जातं. मुंबईचा सिंह म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर हा थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन बनू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचा शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. मुंबईसाठी त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे. जी सध्याची मुंबई दिसते ती त्यांच्यामुळेच दिसते. पण मुंबईचा सिंह म्हणून फिरोजशाह मेहता यांना ओळखलं जातं. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. पुढची व्यक्ती आहे भारतीय राजकारणातील पितामह म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर भारतीय राजकारणातील पितामह म्हणजेच दादाभाई नौरोजी. भारतीय स्त्रियांचा मुक्तिदाता हे महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण स्त्रियांचं कार्य म्हणाल तर आपल्याला 2-3 व्यक्ती समोर येतील, मात्र हे जे नाव आहे हे महत्त्वाचं आहे. दॅट इज पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांना भारतीय स्त्रियांचा मुक्तिदाता म्हणून ओळखलं जातं. हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? तर हिंदी अर्थशास्त्राचे जनक न्यायमूर्ती रानडे आहेत. पुढची व्यक्ती पंजाबचा सिंह म्हणून तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, लाला लजपत राय. राजा राममोहन रॉय यांना आणखीन एका नावाने ओळखलं जातं आणि ते म्हणजे आधुनिक बंगाली गद्याचे निर्माते. ओके, आधुनिक बंगाली गद्याचे निर्माते. तर त्यांना 2 नावं आहेत, ते दोन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची. महात्मा गांधीजींबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात आपण. तर महात्मा गांधीजी यांना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती. आणि महात्मा गांधीजींना आणखीन एक पदवी आहे ती म्हणजे राष्ट्रपिता. तर राष्ट्रपिता असं सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये संबोधन केलं होतं. तर महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली आणि राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. पुढची व्यक्ती बघू आपण. भारतीय घटनेचे शिल्पकार तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मित्रांनो, आपल्या छोट्याशा GK पार्टच्या लेक्चरमधल्या शेवटचे महत्त्वाची व्यक्ती आहेत आणि ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखलं जातं. तर महत्त्वाचं आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोण? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. तर ह्या ज्या सगळ्या व्यक्ती होत्या ह्या तुमच्या GK नॉलेजसाठी पण महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला याच्यावरती MPSCमध्ये किंवा आपल्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये दिसू शकतो. त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला सांगितलं दादाभाई नौरोजी यांच्यावरती UPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे सगळं नॉलेज आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुम्ही हे तुमच्याकडे जतन करून ठेवलंच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही अधिकारी बनत नाही तोपर्यंत या गोष्टी तुमच्यामध्ये बिंबल्याच पाहिजेत. ओके, तर भेटूया पुढच्याच अशा एखाद्या पार्ट्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.